शिवसैनिक बांधवांनो, भगिनी आणि माता, मला कळतच नाही. हे थांब जरा एक मिनिट मला कळत नाहीये. ते गद्दारांना आणि आपल्या विरोधकांना तर कळणं अशक्य आहे. आज आपल्यात गद्दारी झाले. तुम्ही मेहनतीने निवडून दिलेला खासदार फोडलाय, विकला गेलाय, तरी देखील शिवसैनिक खचायला तयार नाही. याच्यात आहे तरी काय नेमकं? ही शक्ती कोणती आहे? जे बाळासाहेबांनी आपल्या धमन्यांमध्ये मराठी माणसाचं आणि हिंदुत्वाचं भगव्या विचाराचं रक्त टाकलेलं आहे, त्याची ही शक्ती आहे. आणि ही शक्ती भाड्याने किंवा खोक्याने मिळत नाही, ती जन्मजात असावी लागते. त्याच्यासाठी आधी घराण्याचा इतिहास लागतो. गद्दारांच्या घराण्याला हे जमणंच शक्य नाहीये. त्यांच्याकडे स्वतःचे असं काहीच नाहीये. मी इथे येण्याच्या आधी भांडुपला गेलो होतो, तिकडे तर विराट आणखी याच्यापेक्षाही मोठी गर्दी होती. म्हणजे इकडे सुद्धा आहेच. आणि तिथे मी म्हटलं की काय होतं की स्वतःचं असं काहीतरी लागतं. आता मला प्रश्न असा पडलाय, यांची दाढी तरी स्वतः उगवते का ती सुद्धा भाड्याची आहे? आणि काय सांगतायत नाही, नाटक कंपनी आहे, असेल गुळगुळीत आणि भाड्याची दाढी लावून फिरत असतील खाजवायला. काहीतरी खाजवायला पाहिजे ना. काहीच नसलं तर खाजवणार काय? ही अशी सगळी माणसं बघितल्यानंतर संजय, आता तू जे म्हणाला की लोक म्हणतात तुला तू शिव्या देतो. अरे समर्थ रामदासांनी सांगितलं की ज्याला जी भाषा समजते त्याला त्याच भाषेत बोलायचं. आतापर्यंत आपण कोणाला दिल्या होत्या शिव्या? आपण शिव्या देणारे आहोत का? मग एवढी सभ्य माणसं आपण. आमचं काय म्हणणं आहे, आमच्या नादी लागू नका. शिवसैनिक स्वतःहून कोणाच्या वाटेला जात नाही. आणि हा शिवसेना प्रमुखांचा आदेश आहे, एक तर कोणी कोणाच्या अंगावर जायचं नाही, पण तुमच्या अंगावर जर करून आला तर त्याला आडवा केल्याशिवाय सोडायचा नाही. आता ती वेळ आलेली आहे. मी महाराष्ट्रभर म्हणजे जिथे जिथे हे गद्दार किंवा विकाऊ खासदार झालेत तिथे स्वतः जातोय. आजपासून मी सुरुवात केली. पुढचा शनिवार रविवार मी ग्रामीण भागात जाणार आहे. आणि माझं कर्तव्य आहे की तुमच्या सगळ्यांची आणि ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून या गद्दारांना मत दिलं होतं त्यांची माफी मागावी. मी तुमची माफी मागतोय, कारण माझ्यामुळे ही जबाबदारी माझी आहे. कारण मी उमेदवार दिल्यानंतर त्याची पार्श्वभूमी माहिती होती, कुठून कसा उड्या मारत आलाय. तरी पण मी म्हटल्यानंतर तुम्ही विचार केला नाही. तुम्ही रक्ताचं पाणी केलं. अक्षरशः काय दिवस रात्र न बघता तुम्ही निवडून आणलं. म्हणजे जो अडगडीत पडला होता त्याला मोठा केला. आणि म्हणून माझा एक प्रश्न आहेच, सगळीकडे मी विचारणार आहे. एक तर ही जी ईशान्य मुंबई जागा आहे, ही भारतीय जनता पक्षाबरोबरच्या युतीत कधी आपल्याकडे नव्हती. आपण खेचून घेतली. कारण तुम्हीच सगळेजण जेव्हा मला भेटायचात त्यावेळेला शिवसेना प्रमुखांना सांगायचात, नंतर मला सांगायला लागलात की साहेब आपली ताकद आहे, आपल्यामुळे भाजप जिंकतोय, हे तुम्ही सांगायचं. आणि मग कर्मधर्म संयोगाने युती त्यांनी दागाबाजी केली. आपण महाविकास आघाडी केली आणि महाविकास आघाडी पहिल्या दिवसापासून आपण ही जागा आपल्याकडे घेतली. म्हटलं बघू तर या शिवसैनिक म्हणतायत तुमच्या भावनेचा आदर आता नाही करणार तर कधी करायचा, म्हणून ही जागा आपण घेतली. आणि तुम्ही पराक्रम केला. म्हणजे मोदींची लाट देशात होती, राम मंदिराची लाट होती, तरी सुद्धा तुम्ही हा त्यांच्याकडचा असलेला मतदारसंघ हा तुम्ही जिंकून दिलात, जिंकलात. एवढा मोठा पराक्रम तुम्ही केला, मोठा पराक्रम आहे. म्हणजे 19 सालापर्यंत जे म्हणत होते की तुमचं काय, तुमचे खासदार मोदींच्या चेहऱ्यावरती जिंकतात. नाही, मोदींचा चेहरा नसताना केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांचा चेहरा बघून तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पराक्रम केलात आणि भाजपचा परंपरागत असलेला मतदारसंघ तुम्ही आपल्याकडे खेचून घेतला, जिंकून घेतला.
आता माझा साधा प्रश्न आहे, आज हा जो विकाऊ खासदार गेलाय तिकडे, त्याच्यात हिंमत असेल तर राजीनामा देऊन त्यांनी लढून दाखवावं इकडे, आणि भारतीय जनता पक्षाने जाहीर करायचं की या मिंदेकडे गेला तरी चालेल, ही जागा आम्ही त्याच्यासाठी त्याला देतो. करतोय भाजप जाहीर, कारण त्यांचा हा मतदारसंघ आहे. हा, आता त्याने असं ठरवलं असेल त्यांच्या वरच्या लोकांनी की महाराष्ट्र भाजप आता मिंदे सेनेमध्ये गद्दार सेनेत विलीन करायचा, तर मी काही करू शकत नाही. कारण करू शकतात, ज्या पद्धतीने त्यांचं काम चाललेलं आहे, अगदी आपल्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा त्यांनी गोची करून ठेवली असं आतली बातमी आहे. मुख्यमंत्री सुद्धा हतबल आहेत. कारण काय झाले, आपल्या बरोबर युती होती तेव्हा भाजपची किती खासदार होते, 21 का 22. युती तोडल्यानंतर किती झाले, आपले पण 9 झाले, त्यांचे पण 9 झाले, आणि या गद्दाराचे 7 आले. आता आपले जर का तिकडे गेले तर मुख्यमंत्र्यापेक्षा मोठा कोण झाला? दाढी कोणाची मोठी झाली? मग उद्या जर का दिल्लीने आदेश दिला, ते काय चालणार नाही, त्याचे खासदार जास्त आहेत, जा त्याच्या घरी जाऊन धुणी भांडी कर. करतील की नाही? मग निष्ठावंत भाजपवाल्याने काय करायचं? हेच करायचं, धुणी भांडी करायची. म्हणून मी इथे सुद्धा कोण असतील भाजपवाले किंवा या टीव्ही चॅनल मधनं वगैरे बघत असतील की अरे तुम्ही तुमच्या मनाला विचारा, तुमच्या मनाला विचारा, तुम्ही काय करतायत? गद्दारांच्या घरी तुम्ही धुणी भांडी करतायत, त्यांच्या दाड्या कुरवळताय, यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून भाजप वाढवला. चोऱ्या तर कराव्या लागतात, कारण मी म्हटलं ना, यांना राजकारणामध्ये पोरच होत नाही, राजकारणामध्ये पोर होत नाही, म्हणून दुसऱ्यांची चोरावी लागतात. आमच्याकडे तसं नाहीये. तुम्ही निवडणुका घ्या, मी साध्या शिवसैनिकाला उभा करेन आणि तुमच्या मदतीने त्याला निवडून आणेन. उद्धव ठाकरे फिरत नाही, उद्धव ठाकरे फिरत नाही. महापालिकेच्या वेळेला मला बोलता येत नव्हतं, आवाजच फुटत नव्हता, तरी सुद्धा मी तुमच्या दर्शनाला येत होतो. मला लाज वाटायला लागली की अरे मी बोलू शकत नाही, आवाज फुटत नाही, तरी तुम्ही ज्या उत्साहाने माझं स्वागत करायचं या शाखेत सुद्धा येऊन गेलो होतो. वाटतं जिथे जिथे जाऊ शकत होतो मी तिथे गेलो. लोकसभेला तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मी साधारणतः फेब्रुवारीपासून सुरुवात केली होती त्यावेळेला 24 साली, आणि प्रत्येक म्हणजे इथे जास्त मला घ्यावे लागले नाहीत, कारण तुम्ही आहात, समर्थ आहात. पण ग्रामीण भागात म्हणजे अगदी यवतमाळ, वाशिम असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, धाराशिव असेल, सगळीकडे, शिर्डी असेल, संभाजीनगर, सगळीकडे एका लोकसभेमध्ये साधारणतः 6 विधानसभा येतात. मी 6च्या 6 विधानसभेत प्रत्येक ठिकाणी जाऊन निवडणुकीच्या आधी सभा घेऊन आलो. निशाणीचा पत्ता नव्हता, निशाणी नव्हती, उमेदवार सांगायचो मी कोण आहे, निशाणी शेवटच्या 15 दिवसात मिळाली, तरी सुद्धा ती तुम्ही घरोघरी पोहोचवली, आणि मोदींच्या लाटेत, मोदींच्या विरोधात आपले मशालीवरचे, आपल्या हक्काचे, मोदींच्या चेहऱ्याशिवाय 9 खासदार तुम्ही निवडून आणले होते. 10वा आपला 10वी जागा विजवली होती. आणि म्हणून जो एक प्रश्न आहे की समजा ही जागा मी घेतलीच नसती, कुठे गेला असता? हा जागा घेतली असती आणि तिकीट नसतं दिलं, कुठे गेला असता? आज निवडून नसता, निवडून आला नसता किंवा खासदार झाला नसता तर एवढा हमीभाव मिळाला असता? हा काय धंदा झालाय आता? हा धंदा झालाय का आता की उमेदवारी नाही मिळत नाही, इकडे उमेदवारी मिळत नाही, तिकडे जाऊन निवडून यायचं, हमीभाव वाढवायचा आणि इकडनं तिकडे यायचा? हा धंदा असेल ते धंदेवाले त्यांच्या घरी बसवा, हे धंदा चालणारे आपल्याकडे चालत नाही. इकडे निष्ठेला किंमत आहे, विष्ठेला किंमत नाहीये. जे वामनराव महाडिक म्हणायचे नेहमी की बुडते ती निष्ठा असते आणि तरंगते ती विष्ठा असते, तशी तरंगणारी विष्ठा आपल्यात नकोय, गेली गेली. मी तर लढणार आहे. मी नाही थांबू शकत. मी लढतोय, तुमच्यासाठी लढतोय. आज शिवसेना का खतम करायला निघाले? कारण यांना महाराष्ट्र गिळायचं आहे. जे काल मी मगाच्या सभेत बोललो, एका उपऱ्याने सांगितलं की कोण शिवसेना प्रमुख? अरे उपरायस तू. जी शिवसेना भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांनी जन्माला घातली का? कारण उपऱ्यांचं अतिक्रमण होत होतं. त्या शिवसेनेचं नेतृत्व एक उपरा माणूस ठरवणार, हे मान्य आहे तुम्हाला? आणि मग जे तिकडे गद्दार गेले त्याला तरी हे मान्य आहे का? अरे काय करताय तुम्ही? हे बाळासाहेबांचे विचार आहेत.
भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा विजय असो, ही आपली पहिली घोषणा. आणि त्या संघटनेचा प्रमुख कोण असावं हे बाहेरचा माणूस ठरवतोय आणि हा तिकडे त्याचे तळवे चाटतोय. हे बाळासाहेबांचे विचार ताठमानेने सांगायला पाहिजे होतं. जे मी आज सांगतोय की हिंदू हृदय सम्राट एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, दुसरा कोणी होऊ शकत नाही. शिवसेना प्रमुख सुद्धा एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, दुसरा शिवसेना प्रमुख होणे नाही. आणि म्हणून मी ज्या वेळेला पक्षाची जबाबदारी स्वीकारली तेव्हा शिवसेना प्रमुख पद, मी शिवसेना प्रमुख स्वतःला म्हणत नाही, मी म्हटलं पक्षप्रमुख म्हणा. पण शिवसेना प्रमुख म्हटल्यानंतर एकच व्यक्ती, दुसरे कोणी हे सोम्या गोम्या सगळी लोक भाजपचा मध्ये चालतात. कोण आता भाजपचा अध्यक्ष आहे माहितीये का? नाव माहितीये? कोणालाच माहित नाही. हे कोणी कोणाचं काही चालतं. म्हणजे एक दिवस असं येईल की भाजपचा अध्यक्ष काँग्रेसमधनं आलेला सुद्धा होईल. काँग्रेस मुक्त भारत पण काँग्रेस युक्त भाजप. सगळे भाजपवाले काँग्रेसवाले तिकडे जाऊन बसतील, भाजपचा ताबा घेतील. यांना काय सत्ता मिळते? हे असं नाही चालणार. आज जी तुमच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये आग भडकलेली आहे ती पुढची निवडणूक जिंकेपर्यंत कायम राहिली पाहिजे. नुसतं आता नकोय गद्दाराचं करायचं काय, खाली डोकं नाही. तुमचे हात आणि पाय हे निवडणुकीच्या तयारीला लागले पाहिजेत आजपासून. निवडणूक कधी होऊ दे, आपण आव्हान देतोय. आव्हान स्वीकारणारा मर्द असतो, गद्दार असू शकत नाही. त्याच्यामुळे मला माहितीये की गद्दार हे आव्हान स्वीकारणार नाही. गद्दार हे आव्हान स्वीकारणार नाही. पुढचे 3 वर्ष तुम्हाला ही आग मशाल धगधगती ठेवावी लागेल. ठेवायची तयारी आहे? हे सतत जे काही चाललेलं आहे की निवडून आलं की फोड, निवडून आलं की फोड, ही एकदा जी काही फुटीर मानसिकतेची आणि विकाऊ वृत्तीची माणसं असतील ती विकली जातात, ती गेली तरी चालतील. पण जोपर्यंत त्यांना मोठी करणारे माझे निष्ठावंत शिवसेना प्रमुखांचे मावळे माझ्या सोबत आहेत तोपर्यंत मला यांची कोणाची पर्वा नाहीये. आज खरंच तुमचं कौतुक कोणत्या शब्दात करावं कळत नाही मला. कारण हे जर का दृश्य कोणी पाहिलं तर त्यांना कळणारच नाही हा सगळा उत्साह. आणि अरे तुम्ही म्हणते शिवसेना फोडली, शिवसेना शिल्लक नाही राहिली. मग हे काय? हे तुम्हाला गाड्याला बसलेले शिवसैनिक आहे. ज्याला असं वाटतं शिवसेना संपली त्याला गाडायला बसलेले आसुसलेले शिवसैनिक आहेत. आदेश काय? यांना संपवायचं, गाडून निवडणुकीमध्ये आता यांना डिपॉझिट जप्त करून टाकायचं. आदेश द्या. आणि आजपासून त्या निवडणुकीच्या तयारीला लागा. एक सुद्धा गद्दार इकडे तोंड वर करून त्या विजयी झालो म्हणून येता कामा नये. कोणी येता कामा नये. येईल तर परत एकदा आपल्या शिवसेनेचा हक्काचा खासदारच आहे, आमदारच आहे, नगरसेवक आहे. जो कोणी येईल तो अस्सल भगवा घेतलेला शिवसैनिक आहे, दुसरा कोणी येणार नाही. एवढीच तयारी करा. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.